नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। हो, तुम्ही तर थंबनेलला पाहिलंच ना, अगदी बरोबर आहे। आज आपण उडीद डाळीमध्ये ना मुगाची डाळ घालून अगदी वर्षभरासाठी पदार्थ करणार आहोत। आता तो नेमका कुठला तुम्हाला कळलंच असेल। तर आज आपण करत आहोत उडदाचे पापड, तेही 2 किलो प्रमाणामध्ये। तर इथं बघा 1.5 किलो इतकी उडदाची डाळ घेतलेली आहे। ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा किलो इतकी मुगाची डाळ घालायची आहे। आता हे दोन्ही डाळी आपल्याला छान अशा एकजीव करून घ्यायचे आहेत। उडदाची डाळ तुम्हाला सुरुवातीला हातामध्ये मी घेऊन दाखवली, छान टप्पोरी अशी स्वच्छ आपली उडदाची डाळ आहे। उडदाच्या डाळीमध्ये सुद्धा 2 प्रकार येतात। तर ही तर चांगलीवाली उडदाची डाळ आहे, म्हणजेच की 140 रुपयाला किलो अशी प्रमाणात भेटलेली आहे। आता बघा छान असा यांचा एकजीव झालेला आहे। आता ह्या डाळी आपण धुवून तर घेणार नाही, पण आपल्याला एका स्वच्छ कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचे आहेत। कारण डाळी खराब होऊ नये म्हणून पावडर अशी फवारणी केलेली असते, त्याच्यामुळे स्वच्छ आपल्याला ह्या डाळींना अशा पुसून घ्यायच्या आहेत। पण डाळ इथं पुसून घेताना तुम्हाला इथं कपड्यावरती दाखवते, जरा सुद्धा पांढरं लागलेलं नाही, म्हणजेच की ह्या डाळींना जास्त पावडर केलेलं नाही। दुकानातनं डाळ आणताना चांगल्या दर्जाची आणली तर डाळ आपली जास्तीची खराब सुद्धा नसते, अगदी छान स्वच्छ अशी आपली डाळ असते। तरी सुद्धा आपल्याला ही डाळ छान अशी नीट करून अशी पुसूनच घ्यायची आहे। बघा इथं आपल्या कपड्यात जरा सुद्धा पांढरा झालेला नाही, छान अशा इथं आपल्या ह्या डाळी पुसून झाल्या। आता अशा प्रकारे ना बाकीची डाळ सुद्धा आहे ना, ती थोडी थोडी कपड्यामध्ये घालून पुसून घेणार आहे। आणि जशी ही डाळ पुसली जाईल ना, तशी आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। मला जर नुसते उडदाचे पापड करायचे असतील तर ह्याच्यामध्ये मुगाची डाळ नाही घातलात तरी सुद्धा चालेल। आता बघा संपूर्ण डाळ हिथं आपली छान अशी पुसून झाली। आता ही डाळ आपण गिरणीतनं बारीक सरशी दळून आणणार आहोत। डाळींपासून हिथं आपलं हे पीठ तयार झालं, छान बारीक सरस गिरणीतून दळून आणलेलं आहे। त्यांना पापडसाठी सांगितलात की मस्तपैकी बारीक असं आपलं हे पीठ दळून देतात। आता हे 2 किलो प्रमाणामध्ये पापड आहेत, पण इथं मी एकटी हे पापड करत असल्यामुळे एकदम हे 2 किलोचे करणार नाही, तर 1 किलोचे एकदा आणि नंतर 1 किलोचे एकदा असे करणार आहेत। जर तुमच्या मदतीला कोणी असेल तर तुम्ही एका वेळेस 2 किलोचे पिठाचे पापड केलात तरी सुद्धा चालेल। आता इथं बघा मी मोजून पीठ घेत आहे, म्हणजे दोन्ही समान होईल। तर इथं बघा एका भांड्यामध्ये छान असं 1 किलो इतकं बरोबर पीठ घेतलेलं आहे। आता जे बाकीचं राहिलेलं पीठ आहे ना, ते बाजूला ठेवणार आहे आणि ह्या 1 किलो पिठाचे आपण हे पापड करणार आहोत। ह्या भांड्यामध्ये आपलं उडदाचं पीठ आहे, ते भांडं आपलं छोटं आहे, आपल्याला त्याच्यामध्ये पीठ मळता येणार नाही, म्हणून इथं मोठी अशी परात घेतलेली आहे। त्याच्यामध्ये आपण मोजून घेतलेलं हे 1 किलो पीठ काढून घेणार आहोत। तर ह्या उडदाच्या पापडासाठी दुकानामध्ये तुम्हाला रेडीमेड असा हा पापड मसाला तयार भेटेल, तर आज आपण पापड मसाला वापरूनच पापड करणार आहोत। तर इथं बघा हे जे एक पॅकेट आहे ना, ते 1 किलो प्रमाणामध्ये आहे, म्हणजे 2 किलोचे पापड करणार आहोत ना, त्याच्यासाठी इथं मी 2 पॅकेट आणलेत। पण आता सध्या का नाही आपण 1 किलो प्रमाणात करणार आहोत, मग त्याच्यासाठी आपल्याला एकच हे पॉकेट वापरायचं आहे। ते तुम्हाला कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये सहजपणे हे पॅकेट मिळून जाईल। आता ह्याच्यामध्ये काळी जी मिरी असते ना, जरा मोठे मोठे तुकडे असतात, मग जेव्हा आपण पापड लाटतो का नाही त्यावेळेस पापड आपला फाटला जातो, म्हणून आपण जो विकत आणलेला मसाला आहे तो मिक्सरला एकदा फिरवून घेणार आहोत, म्हणजे बारीक असा आपला मसाला तयार होतो। आता पाण्याचं प्रमाण बघा, 3 कप इतकं पाणी घेतलेलं आहे एका स्टीलच्या पातेल्यामध्ये, आणि हे पाणी आपण कोमट व्हायला गॅसवरती टोप ठेवणार आहोत। कमी जास्तीच असावं म्हणून जरा जास्तीच पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। एकूण किती पाणी लागलं पीठ मळण्यासाठी ते तुम्हाला पुढे कळेलच। आता आपण तयार केलेला मिक्सरला जो मसाला होता का नाही तो घालून घेणार। आपण जो मिक्सरला बारीक केलेला मसाला आहे ना, तो थोडंसं गरम पाणी करून तुम्ही त्याच्यात सुद्धा मसाला हा घालू शकता, पण त्यांनी ना आपले पापड जर असे काळसर असे होतात, म्हणून इथं मी पिठामध्येच असा मसाला घालून छान असा मिसळून घेत आहे। पापडचा मसाला घातल्यानंतर तो पिठामध्ये सगळीकडे मिसळायला हवं, त्यामुळे छान आपल्याला असं मिसळून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून गरम पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे। तर हे उडदाचे पापड म्हणलं की कमीत कमी पाण्याचा वापर करावा लागतो, त्याच्यामुळे एकदम पाणी घालायचं नाही, थोडंच पाणी घालायचं आणि आपण पीठ मळून घेणार आहोत। जास्तीच आपल्याला पीठ हे घट्ट सुद्धा मळायचं नाही। तुम्ही हे पीठ जरा जास्तच घट्ट मळलं तर कुटता कुटता नाकी नव येतं, त्याच्यामुळे ना आपल्याला जर असं हे सैलसरच पीठ ठेवायचं आहे, म्हणजे ना जास्त आपल्याला कुटायला सुद्धा लागत नाही। आता जर तुम्हाला एकदम हे 1 किलो पीठ मळता येत नसेल तर बघा इथं साईडला थोडं अर्ध पीठ मळायचं आणि नंतर बाकीचं अर्ध आपण पीठ मळणार आहोत। उडदाचे पापड म्हटलं की सगळ्यांना आवडतात, पण त्याची करायची झंझट म्हटलं की नको वाटते। उडदाचे पापड म्हटलं की त्याला कुटायला जाम लागतं, ह्याचा फापट पसारा असतो, असं वाटतं का तुम्हाला? आता हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला ना, तर तुम्हाला कुठेच त्रासदायक असं वाटणार नाही, एकदम सोपे पापड करायला हे तुम्हाला वाटणार। आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही आवर्जून उडदाचे पापड करायला घेणार, म्हणजे तुम्ही एकटी जरी पापड लाटण्यासाठी असाल ना, तर जवळजवळ 3 ते 4 तासामध्ये 1 किलो काय 1.5 किलोचे सुद्धा पापड लाटाल इतकं छान आपण पीठ तयार करून घेणार आहोत। आता बघा मी 2 वेळेस अर्ध अर्ध पीठ मळून घेतलेलं आहे, म्हणजे एका वेळेस आपल्याला जास्तीचं पीठ मळायला नको म्हणून।
आता बघा हे पीठ कसं घट्ट मळायला आहे, ह्याच्यापेक्षा घट्ट पीठ मळायचं नाही. पीठ ह्याच्यापेक्षा जास्त घट्ट मळला तर बराच वेळ आपल्याला कुटावं लागतं. त्याच्यामुळे ह्या पद्धतीचं पीठ मळलेलं आहे. तर इथं कोरडं कोरडं असं आपलं हे पीठ मळून तयार झालं. आता आपण हे पीठ ना संध्याकाळी मळून ठेवणार आहोत, म्हणजे रात्री झोपण्याच्या अगोदर दुसऱ्या दिवशी आपण ह्याचे पापड लाटणार. आता बघा 1 किलो पापडचं पीठ मळण्यासाठी ना साधारण 2 कप इतकं पाणी लागलेलं आहे आणि इथं 1 कपभर इतकं पाणी उरलेलं आहे. जर तुम्ही संध्याकाळी पापड करत असाल ना तर सकाळपारी हे पीठ मळून ठेवायचं आहे तुम्हाला, म्हणजे पीठ आपलं छान असं भिजलं जातं. पीठ ना झोपण्या अगोदर मी मळून ठेवलं होतं, आता दुसऱ्या दिवशी पाहत आहे. आता मळलेल्या ज्या पिठाचा जो गोळा होता का नाही त्याच्यातलं आपल्याला थोडंच पीठ हे आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता परातीमध्ये आपण काढून घेतलेलं पीठ ना ठेवायचं आहे. त्या पिठाला आपल्याला थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे आणि आपण वरवंट्याला सुद्धा तेल लावून घेणार आहोत, म्हणजे आपलं हे पीठ जास्तीचं वरवंट्याला अजिबात चिटकत नाही. असं थोडं थोडं पीठ आपण कुटून घेणार आहोत, म्हणजे आपला हात सुद्धा जास्तीचा भरून येत नाही आणि असं थोडं थोडं पीठ कुटल्यामुळे हे पटकन असं कुटलं जातं, एकदम मऊसूत असं आपलं पीठ तयार होतं. एकदम जर पीठ तुम्ही टेचायला गेलात तर हात आपले भरून येतात, खूप सारे असे हात दुखतात. त्यामुळे ना असं थोडं थोडं पीठ घेऊन ना आपल्याला कुटून घ्यायचं आहे, म्हणजे जास्तीचा त्रास सुद्धा वाटत नाही. बघा इथं आणखीन एकदा कुटून घेत आहे. जेवढं आपण हे पीठ कुटून घेऊ तेवढा आपला पापड हा फुलला जातो. आता काही व्हिडिओमध्ये दाखवतात बघा पीठ न कुटता उडदाचे पापड, पण ते पापड जितके पाहिजेत तसे फुलत नाही. जेवढं आपण हे उडदाचं पीठ कुटून कुटून छान मऊसूत असं करतो तेवढा पापड छान असा फुलला जातो. आता ह्याचा रिझल्ट तर तुम्हाला पुढे कळेलच. त्यामुळे तुम्हाला इथं काही मी शॉर्टकट मारायला सांगणार नाही की पीठ कमी कुटता किंवा न कुटता पापड आपले तयार. पीठ हे आपल्याला कुटावंच लागणार. उडदाचे पापड खायचे आहेत ना मग थोडीशी मेहनतसुद्धा आपल्याला घ्यावंच लागणार. पण मी तुम्हाला फक्त इथं एक टिप्स दिलेली आहे, ती म्हणजे थोडं थोडं पीठ घेऊन असं कुटा, म्हणजे तुम्हाला जास्तीचा त्रास होणार नाही. आता तुमच्याकडे जर पाटा असता त्याच्याकडे जर कुटून घेतलं ना तर लगेच छान असं कुटलं जातं, पण माझ्याकडे पाटा नाही वरवंट आहे म्हणून इथं परातीमध्येच मी कुटून घेतलेलं आहे. छान असं इथं आपलं पीठ कुटलं गेलेलं आहे, मस्त चिकनवसपर्यंत. इथे व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलाच. आता ह्याचे आपण गोळे कापून घेणार आहोत. उडदाच्या डाळीचे असल्यामुळे खूप चिकट असतात, त्यामुळे आपल्याला हाताने तोडून घ्यायचे नाहीत. हे चाकूने असं कापून घेऊ शकता किंवा तुम्हाला दोऱ्याने कापायचे आहेत, पण इथं मला चाकूने कापणं हे सोयीस्कर वाटतं. आता बघा जेवढे पापड तुम्हाला छोटे हवेत मोठे हवेत त्या आकारामध्ये तुम्ही ह्याचे गोळे कापून घेऊ शकता. पण इथं जरा उडदाचे पापड आम्हाला मोठेच आवडतात, मला तरी मोठेच आवडतात. घरी खाण्यासाठी करत असल्यामुळे जरा मी मोठेच पापड करत आहे. आता बाकीचे तयार केलेले सगळे जे गोळे आहेत ना एखाद्या हवाबंद डब्यामध्ये ठेवलेत, म्हणजे ते गोळे आपले जास्तीचे कडक होणार नाहीत. डबा बंद ठेवायचा आणि 4 ते 5 इतकेच गोळे आपल्याला वरती काढून घ्यायचे. आता इथं मी एकटीच पापड लाटत असल्यामुळे 4 ते 5 इतकेच गोळे वरती काढलेत आणि ह्यांचे पापड लाटून घेणार आहे. पापड कसा लाटायचा बघा. गोळे तर आपण अगोदरच तयार करून घेतले होते. त्यातलाच एक गोळा घेऊन उडदाच्या डाळीच्या सुक्या पिठामध्ये घोळून जेवढा आपल्याला पापड पातळ झाडून लाटता येतो तेवढा पातळसर पापड लाटून घ्यायचा. उडदाचा पापड जाड असेल तर अजिबात खुसखुशीत होत नाही आणि आपण खाल्ल्यानंतर दातामध्ये जाऊन बसतो. त्याच्यामुळे जर पापड खुसखुशीत हवा असेल तर होता होईल इतका पातळ पापड लाटायचा, म्हणजे अगदी इकडून बघितलं तर तिकडल्या बाजूचं आपल्याला दिसायला हवं इतका पातळ पापड लाटायचा. बघा इथं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला एकदम पातळसर असा पापड लाटलेला आहे. आता बाकीचे सुद्धा असेच पापड लाटून घेत आहे. तर खरं सांगू का, पापडामध्ये तर मी पहिल्यापासनं म्हणजे अगदी लग्नाच्या अगोदरपासनं एक्सपर्ट आहे. मी जरी शाळेला गेले तरी अगदी आईच काय आमची शेजापाजारी सुद्धा माझी वाट बघायची की पापड लाटण्यासाठी. इतके माझे सुंदर छान असे पापड असायचे आणि दुसऱ्यांचे पापड लाटायला जायचे ना ती तर वेगळीच मजा असायची. म्हणजे ते अगदी पीठ कुटूसपर्यंतच आम्ही पोलीपाट बेलने घेऊन जाऊन बसून वाजवत बसायचो. असो आता आपण पापड पाहूयात. आता बघा बरेच असे इथं मी उडदाचे पापड करून घेतले आणि हे पापड ना आपल्याला ज्या दिवशी करणार आहोत त्या दिवशी आपल्याला सावलीतच सुकायला घालायचे आहेत. दुसऱ्या दिवशी आपण फक्त 1 तास ते 1.5 तास ऊन देणार आहोत. आता इथं सगळे पापड करून घेतलेले आहेत. बघा पापड एकसारखे मोठे आणि पातळ असे लाटलेले आहेत. एका हाताचे जर पापड असले तर छोटा मोठा होत नाही, छान एकसारखे पातळ आपले पापड लाटले जातात. बघू शकता तुम्हाला इथं सगळे पापड हे एकसारखे दिसत असतील कारण एक हाताने लाटल्यामुळे. सडपातळ असा आपल्याला पापड हा लाटून घ्यायचा आहे. लाटल्यानंतर ना हे उडदाचे पापड एकमेकांवरती जरी टाकलात ना तरी सुद्धा अजिबात चिटकत नाहीत, कारण हे फॅनने लगेच सुकले जातात किंवा हडकले जातात. आता बघा दुसऱ्या दिवशी ना 1 तास ते 1.5 तास फक्त इथं उन्हामध्ये मी सुकून घेतलेत. आपल्याला उडदाच्या पापड्यांना जास्तीत जास्त ऊन सुद्धा द्यायचं नाही. बघा इथं पापड आपला छान असा वाळला गेलेला. उडदाच्या डाळीमध्ये ना आपण मूग डाळ मिसळलेली होती, त्यामुळे आपल्या पापडांना पिवळसर छान असा रंग आलेला आहे आणि पापड सुद्धा बघून घ्या किती पातळ असे झालेले आहेत.
आता पापड सुकल्यानंतर बघा इथे परातीमध्ये काढून आणलेत. पापड जरासुद्धा वाकडा तिकडा झालेला नाही. जेव्हा आपण पापड लाटून टाकतो ना तेव्हा जरासुद्धा तो पलटी करायचा नाही, म्हणजेच आपला पापड हा वाकडा तिकडा होत नाही. अगदी विकतचे पापड कसे असतात तसे आपले हे लज्जत पापड तयार झालेत. एखाद्या हवाबंद डब्यामध्ये हे पापड भरून ठेवा, म्हणजे वर्षभर अजिबात हे पापड खराब होत. त्याच्यामध्ये ना थोडेफार मी मोठे सुद्धा असे पापड केलेत, कारण मुलांना ना मसाला पापड हा खूप आवडतो. त्यामुळे मुलांसाठी असे मोठे मोठे पापड केलेत. हे जरा मी वेगळेच भरून ठेवणार आहे, म्हणजे मुलांना हवेत त्यावेळेस ते मुलं घेऊन याचा मसाला पापड करतील. आता पापड बघा आपला किती पातळ झालाय, म्हणजे पाठीमागची जी बोटं आहेत ना ती दिसली जातात इतका पातळ आपला हा पापड तयार झालेला आहे. पापड छान असा सुकला गेलेला सुद्धा आहे. आता आपण हे पापड तळून घेणार आहोत. किती फुलतात ते पाहूयात. पण तोपर्यंत तुम्ही मला सांगा, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही? केलं असेल तर ठीक आहे, पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा, म्हणजे पुढील असे छान साधे सोपे भरपूर टिप्स सांगून ते व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. त्यामुळे पटकन चॅनलला सबस्क्राईब करा. आता पापड बघा, आपण जराच पीठ कुटलं होतं तरी सुद्धा छान फुलणारे आपले पापड झाले. आता उन्हाळा सुरू आहे, मम्मी सांगितलेल्या सगळ्या टिप्स वापरून हे उडदाचे आणि मुगडाळीचे पापड करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा तुमचे पापड कसे झालेत. म्हणजे तुम्ही एकटीने सुद्धा पापड करता यावे इतक्या तुम्हाला सोप्या छान अशा टिप्स दिलेल्या आहेत. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी आणि परिवारामध्ये. आज आपण ना 1 किलो प्रमाणामध्ये उडदाचे पापड पाहिले तर जवळजवळ 170 ते 175 इतके आपले हे तयार पापड झालेले आहेत. तुम्ही पापड करण्यासाठी एकटी जरी असाल तरी सहज करू शकाल इतक्या छान टिप्स दिलेल्या आहेत. मी आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल. चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये.